हळद वाळायच्या पिरियडमध्ये आता आपल्या हळदीच्या शेंगा हे टरटर फुगत आहेत, चांगल्या प्रकारे वाढत आहे. आता चालू आहे जानेवारी महिना आणि ही जी हळद तुम्हाला दिसत आहे माझ्या मागे ही आहे 6व्या महिन्यातली लागवड, म्हणजे 10 जूनची ही लागवड आहे. महिना चालू आहे, आज 26 तारीख आहे. तर अशामध्ये जवळपास 90% लोकांच्या हळदी हे पूर्ण बसल्या, म्हणजे त्यांची वाढ वगैरे सर्व थांबली आणि जे पानं दिसत आहेत तुम्हाला आता पण याचे जवळपास 60 ते 65% हे हळद आता पण हिरवी आहे. आणि जवळपास 90% लोकांच्या हळदी हे पूर्ण बसून गेल्या. 50%च्या वर त्यांची हळद ही वाळून गेली आणि त्यांची वाढ वगैरे सर्व थांबलेली आहे. हे शेजाऱ्याची हळद आहे, तर हे पूर्णपणे वाळून गेली बघा. हे 50%च्या वर हे वाळलेले आहे आणि हे तर पूर्णच वाळून गेली. पण अशामध्ये आता आम्ही हिला शेवटचा डोस दिला होता एक, तर त्यामुळे आपल्याला बेनिफिट काय झाला, फायदा काय झाला हे तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये मी. तर बघा हळदीची परिस्थिती आता तुम्हाला दिसतच बघा. आपली हळद आता अशी आहे, 60 ते 65% ही हळद आता पण हिरवीच आहे. शेवटचं पाणी पण देण्यात आलं आहे. कालच हे शेवटचं पाणी झालं, बेड फुटून हिला शेवटचं पाणी देण्यात आलं. तर बघा मित्रांनो, मला दाखवायचं हे आहे की हे बघा, हे जे तुम्हाला दिसत आहे हे कोंब निघालेला, कोंब म्हणजे हे तुम्हाला असा ताजा हे फुटवा दिसत असेल. आणि हेच नाही, अजून दाखवतो. हे बघा, हे ताजा निघत आहे, ते दिसत आहे तुम्हाला हिरवागार. हे बघा इथं पण अजून, हे बघा इथं पण हे ताजा दिसत आहे. हे बघा, हे पहा कोंब दिसत आहेत. हळद जी आपली टरटर वाढत आहे, कोंब निघालेले दिसत आहेत तुम्हाला. तर त्यामागचं मुख्य कारण म्हणजे मित्रांनो, आम्ही याला 10-12 दिवस आधी आत्ता 2 औषधं सोडले होते, जे की एक होतं मुळ्या वाढवण्याचं आणि दुसरं होतं ते शेंग फुगवण्याचं आणि त्याला लांब करण्याचं. त्याच म्हणजे शेंगाला जास्त पॉवर देण्याचं जे काही उरलेलं खत होतं त्याला मानवण्यासाठी, जे जमिनीत जे खत राहिलेलं होतं आपलं, जे आता 100% खत मानत नाही आपण, जेवढं पण हळदीला देतो ते 100% मानत नसते कोणत्याच पिकाला. तर ते जे राहिलं सोयलं थोडंफार का होईना मानलं पाहिजे, म्हणून आम्ही शेवटचा डोस म्हणून त्याला एक औषध सोडलं होतं. तर त्याचा आपल्याला आता रिझल्ट दिसत आहे मित्रांनो डोळ्यासमोर. आम्हाला पण याचा तेवढा काही हे नव्हता अनुभव की बाबा येईनच, म्हणून आम्ही असं देऊन पाहिलं आता शेवटचं म्हणून. तर आता सगळ्याच्या हळदी तुम्हाला जवळपास वाळलेल्या दिसतील. सगळ्याच्या हळदी बसून गेल्या. सर्वांनी पाणी पण देणं हे बंद केलं. एका औषधाने एवढा फरक पडतो, पण त्यासाठी आपण योग्य वेळेत आणि तरी आम्ही उशीर केला थोडासा. आणखी 15 दिवस आधी द्यायचा होता ते डोस, पण काही कारणास्तव देणं नाही झालं. पण तरी त्याचा खूप चांगला रिझल्ट हे आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा, आपण इकडे समोर जाऊ. हे बघा, इथं पण तुम्हाला दिसत असेल. हे पहा, हे कोंब निघत आहे. हे पहा, चांगला एकदम हे ताजा कोंब निघत आहे. हे बघा कोंब. यासाठी फक्त 2च औषधं सोडले होते ड्रिपच्या मदतीनं. पहिला होता वॅमिझोन नावाचा, त्याचं काम एवढंच होतं की जे काही मुळ्या मेलेल्या आहेत हळदीच्या, नवीन मुळ्या तयार करणं हे त्याचं काम होतं. आणि मुळ्याचं औषध सोडल्यानंतर 3-4 दिवसांना आम्ही NPK हे सोडलं होतं. म्हणजे यावरून आपल्याला 100% आपल्या उत्पन्नामध्ये फरक पाहायला मिळतोच. पण हे बघा, हे पण आता पण वाढत आहे हळद. हे बघा, हे बघू शकता मित्रांनो, आता पण आपली हळद हे खूप. तर असा फरक पडतो शेतकऱ्यांनो. आणि यावरून असं दिसत आहे की आपलं आपण जे खत दिलं, जे आखरी डोस दिला, ते खरोखर मानला आणि त्याचा रिझल्ट आहे.